नमस्कार. मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो. परिवर्तन 2024च्या विधानसभा निवडणुकीत माढा तालुक्यामध्ये परिवर्तन झालं. हे परिवर्तन आता माढा तालुक्यासाठी शाप ठरणार आहे की वरदान ठरणार आहे, याचं उत्तर येणारा काळ देणार आहे. माढा तालुक्यातली 78 गावं ही माढा विधानसभा मतदारसंघात जोडली गेलेली आहेत, तर 36 गावं ही करमाळा विधानसभा मतदारसंघात जोडली गेलेली आहेत. या 114 गावांसाठीचं प्रतिनिधित्व विधिमंडळात माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे आणि माजी आमदार संजय मामा शिंदे हे करत होते. गेली 30 वर्ष माढा तालुक्याच्या राजकारणावर शिंदे बंधूंचं एक हाती वर्चस्व होतं. कुठलीही आडली नडली गोष्ट सामान्यातला सामान्य माणूस आमदार शिंदेना भेटून सांगू शकत होता, किंबहुना त्यांना त्याची कल्पना दिल्याबरोबर त्याचा शिंदेकडून पाठपुरावा केला जात होता. आज या परिवर्तनामुळं तालुक्यातल्या 114 गावातला एकही नेता आपलं प्रतिनिधित्व करू शकत नाहीये, अशी अवस्था आहे. जिल्हा परिषद पंचायत समित्या विसर्जित झालेल्या आहेत, त्यांची मुदत संपून गेलेली आहे. पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक राज चालू आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर एखादा दुसरा अपवाद वगळता माढा तालुक्यावर नेतृत्वाची निर्माण झालेली ही नेतृत्वहीनता अशी परिस्थिती यंदा प्रथमच पाहायला मिळते आहे. वास्तविक पाहता विकास ही एक चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. एक विकासाचा प्रश्न संपल्यानंतर त्यातून अनेक नवीन प्रश्न निर्माण होत असतात, अशी ही प्रक्रिया आहे. कायम दुष्काळाचा डाग माथ्यावर घेऊन मिरवणारा माढा तालुका 95 नंतर काही प्रमाणात का होईना सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हिरवागार झाला. अजूनही काही गावं दुष्काळाच्या झळा सोसतात, नाही असं नाही, परंतु शेतीला बऱ्यापैकी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात यश मिळालेलं आहे. यातून साखर कारखानदारी आली. साखर कारखानदारीमधून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली. टेंभुर्णी MIDC गच्च झाली. कुर्डवाडी MIDC मध्ये आणखी जागा शिल्लक आहेत. रोजगाराच्या संधी जरूर आहेत, परंतु शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबतीत माढा तालुक्याचं मागासले पण कायम राहिलं. आणि या एकाच मुद्द्यावर परिवर्तन हा शब्द घोळला गेला, किंबहुना त्यातूनच मतदाराच्या मनात विकासाचं खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी झाले. आज काय झालंय? आज 114 गावामध्ये नेतृत्वाची एक नवी पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी निर्माण झाल्या कारणामुळं या भागातल्या प्रत्येक समस्यांचं निराकरण करण्यासाठी कुणाच्या तरी मदतीची अपेक्षा या 114 गावांना करावी लागणार आहे. जसं कुर्डवाडी ही सुद्धा आज नेतृत्वहीन आहे. विकासाचं व्हिजन असलेलं नेतृत्व कुर्डवाडीमध्ये तयार झालं नाही, किंबहुना ते होऊ दिलं गेलं नाही. एक काळ होता कुर्डवाडी माढा तालुक्याचा आमदार ठरवत होता. आज त्या शहराचं राजकीय दृष्ट्या अवमूल्यन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी अवस्था आता या 114 गावांची होणार आहे. मतदारांनी केलेलं परिवर्तन, त्यांचा कौल हा स्वीकारावा लागेल, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. परंतु 2009 साली ज्यावेळेस 14 गावांचं प्रतिनिधित्व करू शकणारे विजयसिंह मोहिते पाटील माढ्यासाठी आग्रही होते, त्यावेळी भूमिपुत्राचा मुद्दा पुढे करत
मोहिते पाटलांना इथून पंढरपूरला पाठवण्यात माडेकर यशस्वी झाले. त्यावेळेला जे मतदारांना चाललं नाही ते 2024च्या निवडणुकीत चाललंय. हे असं का झालं? याला काही कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे आमदार शिंदेकडून सत्तेचं झालेलं केंद्रीकरण. हे जसे एक कारण आहे त्याच पद्धतीनं त्यांनी निवडणूक लढवताना किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांची सोडलेली साथ, अजित पवारांसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांची उमेदवारी मिळवण्याचा केलेला प्रयत्न हा त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरला. याबरोबरच त्यांच्याच कार्यकर्त्यांनी रणजितसिंह शिंदेची एक वेगळी इमेज तयार केली आणि तिथंच कार्यकर्त्यांनी कच खाल्ली. सुरुवातीलाच दादा असतील तर ठीक आहे, बयाच काय खरं नाही, अशा प्रतिक्रिया या त्यांच्याच कार्यकर्त्यातून चर्चेला गेल्या आणि त्यातून शिंदेना पराभवाला सामोरं जावं. ज्या पद्धतीनं माढ्यामध्ये शिंदेचा पराभव झाला त्याच पद्धतीनं करमाळ्यामध्ये संजय मामा शिंदेचा पराभव झाला. शिंदेच्या पराभवातला संजय मामा शिंदे यांचा पराभव हा खरोखरी कार्यकर्त्यांच्या जिवारी लागणारे ठरला. संजय मामा शिंदे यांचं व्यक्तिमत्व एक डॅशिंग नेता असं आहे आणि त्यांनी करमाळ्यामध्ये विकास कामाचा खरोखर भरपूर प्रयत्न केलेला. अशा अवस्थेत त्या ठिकाणी भूमिपुत्राचा मुद्दा प्रभावी ठरला आणि आमच्याकडे मात्र 78 गावात भूमिपुत्राचा मुद्दा नाकाम ठरला. आज तालुक्यासमोर विकासाचे अनेक प्रश्न आहेत. खैरा उपसा सिंचन योजना असेल, सीनामाळा उपसा सिंचन योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता संपलेली असेल, सीनामाळा उपसा सिंचन योजनेसाठी ज्या जमिनी संपादित केल्या गेलेल्या आहेत त्याचा मोबदला द्यायचा राहिला असेल, या योजनेची आणखी काही कामं राहिलेली असतील, या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आज प्रकर्षानं आपल्या नेतृत्वाची उणीव या तालुक्यातल्या जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही. टेंभुर्णीतील उपजिल्हा रुग्णालयाचा विषय असेल, मोडणीमच्या MIDCचा विषय असेल, एवढंच काय तर उजनी पर्यटनाचा विषय असेल. उजनी पर्यटनाचा जो विषय आहे हा विषय गेल्या विधानसभेत त्यास मान्यता मिळालेली आहे. त्याचा आराखडा तयार झालेला आहे. याचा पाठपुरावा तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांनी सभागृहात केलेला होता. मोडणीम MIDCचा विषय असेल, तत्कालीन माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी तो विषय लावून धरला होता. या विषयाला त्यावेळी शिवसेनेत असलेले संजय बाबा कोकाटे यांनीही काही प्रमाणात आपलं योगदान दिलेलं होतं. आज हे सगळे प्रश्न जैसे थे अवस्थेत आहेत. आज मोडणीमच्या MIDCच्या भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. केवळ 4 ओळीचं निवेदन दिल्यानं विकासाचा प्रश्न सुटत नाही. किंबहुना सभागृहात 4 विकासाच्या मुद्द्याचं मागणी केल्यानं विकासाचे प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी आवश्यक असतो अभ्यास आणि त्याचा सातत्यानं केला जाणारा पाठपुरावा. आज या 114 गावात अनेक प्रश्न आहेत आणि अंतर्गत रस्ते असतील, पानंद रस्ते असतील, सीनाकाठच्या परिसरात विजेचे प्रश्न असतील, परंतु या सगळ्या प्रश्नांपेक्षा सुद्धा परिवर्तन हा शब्द लोकांच्या मनात बसला. परिवर्तन झालं. लोकांना जे अपेक्षित होतं ते लोकांनी केलं.
जनतेचा कौल आहे तो स्वीकारला पाहिजे, किंबहुना त्याला नावं ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही. परंतु त्या जनतेच्या कौलामधून निर्माण होणारी जी परिस्थिती आहे, या परिस्थितीतून या तालुक्यासमोर उभा राहणारे जे नवीन प्रश्न निर्माण होणार आहे, याचा विचार करता परिवर्तन या तालुक्यासाठी शाप ठरणार की वरदान ठरणार, याचं उत्तर येत्या काळात किमान 6 महिन्याचा अवधी जाऊ द्यावा लागेल. त्यावेळेला आपल्याला 100% मिळेल. धपका दिला, 3500 रुपये ऊसाचा भाव काढून जाहीर करून धपका दिला. ऊस दराची कोंडी फोडली. आज 2.5 लाख टनाचं क्रशिंग होऊन गेलंय त्यांच्या कारखान्याचं. ज्यांनी धपका दिला त्यांच्या कारखान्याचं 2.5 लाख टनापेक्षा जास्त ऊसाचं गाळप झालेलं आहे. शेतकऱ्यांना अजून एक छदाम दिलेला नाही. आज माढा तालुक्यातले अनेक शेतकरी त्या 3500च्या मृगजळासाठी आपला ऊस उभा करून वाट पाहत आहेत. आता ऊसाची रिकव्हरी काढली जाऊ लागलेली आहे. रिकव्हरीला निघाला तर ऊस मिळणार आहे, नेला जाणार आहे. आणि आता त्यावर आणखी एक शेखी मिरवली जाते आहे की आपण जाहीर केलेला दर हा अंतिम होता. याचा अर्थ 3000च्या आत पहिली उचल दिली जाणार आहे. आणि त्यासाठीची ही पळवाट आहे की तो दर अंतिम होता. एरवी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक असणारी रयत क्रांती संघटना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, या शेतकरी चळवळी आज अस्ताला जायला लागल्यासारखी परिस्थिती आहे. केवळ व्हिडिओ काढून निवेदनं देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. रस्त्यावर उतरण्याची धमक आज शेतकरी चळवळीतल्या नेतृत्वाकडे राहिलेली नाही. कारण ही चळवळ काही जणांनी सत्ताधाऱ्यांची बटीक बनवून टाकलेली आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकरी संघटनेची शेतकरी चळवळ मोडून काढायची होती, म्हणून त्या संघटनेत फूट पाडली गेली आणि सत्तेच्या खुर्चीच्या तुकड्यासाठी काही जणांनी शेतकऱ्यांच्या चळवळीत फूट पाडली. आज त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहे. ऊस दराचा जो जसा विषय आहे तसाच विषय आहे माढ्याच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानातील शॉपिंग कॉम्प्लेक्स. गेली 10 वर्ष हा प्रश्न रेंगाळलेला आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्सची जी जागा आहे की ज्याच्यावर आता आमदार महोदयांनी निवेदन दिलेलं आहे ग्रामविकास मंत्र्यांना, त्याच्यासाठी निधी द्या. वास्तविक आता आज ही जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय असा आहे की त्या ठिकाणची काही प्रमाणातली साधारणपणे 2-2.5 एकर जमीन ही सकस आहार योजनेची होती. सकस आहार योजना ही ग्रामपंचायतीकडे होती आणि ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर ती मालकी ही नगरपंचायतीकडे गेली. नगरपंचायतीने त्यांची जागा नेमकी कुठं आहे हे निश्चित करून घेणं आणि त्यानंतर गाळ्याचा विषय मांडणं हा या प्रश्न सोडवण्यापाठीमागचा क्ल्यू असू शकतो. केवळ निवेदन दिलं ग्रामविकास मंत्र्याला म्हणजे गाळ्याचा विषय सुटतो, संपणार आहे अशातला भाग नाही. यासाठी पहिल्यांदा नगरपंचायतीची जागा कुठं आहे ती निश्चित करून घ्यावी लागेल आणि ती निश्चित करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करता येऊ शकेल. परंतु सध्या कसं आहे, सवंग लोकप्रियतेच्या पाठीमागे जायचं आहे. मी दिलेले 50 असतील, 60 असतील, 55 असतील प्रश्न मांडले. अरे प्रश्न मांडले, सुटले किती हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायसाठी आपल्याला मांडलेले प्रश्न सुटतायत की सुटत नाहीत हे पाहण्यासाठी आणखी 6 महिने वाट पाहावी लागणार आहे. 6 महिन्यानंतर लोकांना कळेल परिवर्तन शाप आहे की वरदान आहे.
त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपण 6 महिने थांबूया. तोपर्यंत आज इथंच थांबूया. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.